राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती पुन्हा एकदा सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण की कांद्याचे बाजारभाव आपण पाहिलं की काल नगर जिल्ह्यामध्ये कमी झाले. आजही राहुरीचं मार्केट पाहिलं तर 26 रुपयापर्यंत राहुरी येथे कांदे आज विकले. राहुरीत थोडं कांद्याचं मार्केट कमी झालं. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असणार याविषयी थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न माझ्याकडून आपल्याला असणार आहे. यामध्ये आपण मेन जे मुद्दे काही पाहणार आहोत ते म्हणजेच श्रावण महिना आता येणार आहे, त्यानंतर नवीन कांदा कर्नाटक आंध्र प्रदेशचा त्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत आणि बांगलादेश कांदा निर्यातीबाबत माहिती द्या अशाही बऱ्याच कॉमेंट्स आलेल्या आहेत. या 3 विषयावरती माहिती आपण या लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, माझा बळीराजावरती आपण लाईव्ह व्हिडिओ कधी बनवत असतो? जर विषय महत्वाचा असेल, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना माहिती ही द्यायची असेल महत्वाची, तर आपण लाईव्ह व्हिडिओ माझा बळीराजावरती बनवत असतो. तर मित्रांनो, माझा बळीराजावरती माझा बळीराजा समर्थक म्हणून जॉईंट प्लॅन आपण चालू केलेला आहे आणि तो प्लॅन चालू केल्यानंतर हा पहिलाच लाईव्ह व्हिडिओ माझा आहे. एक मी ज्या शेतकरी मित्रांनी जॉईन केलेला आहे प्लॅन त्यांच्यासाठी व्हिडिओ सेपरेट बनवला होता. त्या सर्व शेतकरी मित्रांचे अजूनही खूप खूप आभार. त्यांनी हा प्लॅन जॉईन केला. तर हा व्हिडिओ मी सर्वांसाठी खास करून बनवत आहे, कारण माहिती महत्वाची आहे. आपले कांदे साठवून आता बरेच दिवस झालेले आहेत. कांदा आता विकायचा आहे की ठेवायचा आहे असा मनात प्रश्न सगळ्याचाच आहे आणि सोशल मीडियावरती आपण अनेक सारे व्हिडिओ पाहत असताल, रोज लाईव्ह व्हिडिओ पाहत असताल, परंतु माझा बळीराजाचं नेमकं काय मत आहे हेही आम्हाला सांगा अशाही बऱ्याच कमेंट्स मला आल्या. कारण माझा बळीराजावरती जे आपलं नातं घट्ट झालेलं आहे, दृढ नातं झालेलं आहे कांदा उत्पादक आणि आपलं, कारण एक विश्वासाचं नातं आपलं गेल्या 6 वर्षापासून तयार झालेलं आहे आणि मग एक घरच्या माणसासारखी थोडीशी माहिती आपल्याला देणं हे माझं कर्तव्य मी समजतो आणि त्यामुळे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. जे जॉईन झाले त्यांचेही आभार, जे जॉईन झाले नाही त्यांचेही आभार, परंतु माहिती आपल्याला सगळ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं थोडीशी माझा बळीराजावरती यावर्षीची माहिती आपण पाहिली तर 1 मेला मी एक व्हिडिओ बनवला होता की आता उन्हाळी कांदा काढला ठेवावा की विकावा. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण जो कांदा काढलाय, ज्या शेतकरी मित्रांच्या कांद्याला पाणी लागले त्यांना तर बिचारांना पर्यायच नाही, त्यांना कांदा विकावाच लागणार आहे. परंतु ज्याचा कांदा चांगला आहे त्याने कांदा साठा करावा आणि स्टॉक केल्यानंतर तो कांदा टप्प्याटप्प्याने विका, नक्कीच आपल्याला चांगले पैसे होतील. ही माहिती मी आपल्याला दिली होती आणि आपण जर मे जून मधले दर पाहिले, सरासरी दर त्यावेळेस 10-11 रुपये होते, परंतु आज जर दर पाहिले तर सरासरी दर डबल आहे. भाव कमी झाले ठीक आहे, परंतु आज जरी आपण सरासरी दर पाहिला तर त्या तुलनेत डबल आहे. म्हणजे आपण काही चुकीची माहिती दिली असं काही नाही. तर काही शेतकरी मित्रांच्या कमेंट्स मी पाहिल्या की तुम्ही सांगितलं होतं की आषाढी एकादशीला भाव वाढतात. तर आषाढी एकादशीला वाढतात म्हणजे त्या दिवशी नाही वाढत, त्याच्या आधी भाव वाढत असतात आणि त्यानंतर उत्तर भारतातला श्रावण चालू होतो हे आपल्याला माहित आहे. आणि मी 3 जुलैला हा व्हिडिओ बी बनवला होता, 1 महिनाभर आधीच बनवला होता की आता उत्तर भारतातला श्रावण चालू होईल, त्यानंतर बाजारावर थोडा दबाव राहू शकतो. ही माहिती मी त्यावेळेस दिली होती. महिनाभर आधीच आपल्याला जे काही धोके असतात बाजारातील त्याविषयी कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना आपण माहिती ही देत असतो. आपण 1 महिना आधीच सांगितलं होतं आणि तसं आषाढी एकादशीच्या आधी आपल्याला चांगला दर नक्कीच जून महिन्याच्या मे महिन्याच्या तुलनेत हा मिळालेला आहे आणि त्यामुळे काही अशी चुकीची माहिती मी दिली
असं काही नाही. मी स्पष्ट आपल्याला कॅमेऱ्यासमोर सांगतो. एका शेतकरी मित्रांनी ती कॉमेंट केली होती, परंतु मी सगळ्यासमोर सांगतो की आपण जे सांगितलं होतं त्यानंतर फायदाच हा शेतकरी मित्रांना झालेला आहे. असं काही नाही की खूप तोटा झाला, मी सांगितलं चुकीचं, असं काही नाही. काळजी करू नका. आपल्याला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच माझा असतो आणि मी माहिती देताना अवकेचा तसेच बाजारातील इतर घटकांचा सगळ्याचा अभ्यास करून ही माहिती दिलेली असती. फक्त माझ्याकडे असे पुढे तुम्हाला लगेच दाखवायला डेटा मांडलेला नाही समोर किंवा हे नाही. माझ्याकडे जे आहे ते मी अभ्यास केल्यानंतर डायरेक्टली व्हिडिओमध्ये थोडक्यात आपल्याला ते सांगत असतो. तर मित्रांनो, आता जो महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे श्रावण महिना आता सुरू होणार, तर मग कांद्याचा दर कसा राहणार. तर मित्रांनो, श्रावण महिना उत्तर भारतामध्ये चालू झाल्यानंतर कांद्याचा दर थोडासा दबावात असतो, कारण थोडीशी मागणी कांद्याची कमी होते आणि त्यावरही एक चांगला उपाय, जर मध्य प्रदेशातील कांद्याची आवक कमी राहिली, महाराष्ट्रातील कांद्याची आवक मापात राहिली, तर मात्र तो दबाव जास्त बाजारावर राहणार नाही आणि त्या जो आपला दर आपला रेग्युलरली आपल्याला दिसतोय तो उद्याच्या आठवड्यामध्येही दिसेल किंवा जास्त थोडा दबावात असला तर थोडे दर आपल्याला थोडेसे कमीही दिसू शकतात. परंतु जर आवक मापात असेल तर मात्र दर आपल्याला स्थिर दिसू शकतात. त्यामुळे श्रावण येणार आणि मग आता कांद्याचे भाव लय पडणार असं काही नाही. 1-2 रुपयाचा विषय राहील, जास्त काही फरक होणार नाही. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन कांद्याची जी आपली कर्नाटक आंध्र प्रदेशचा नवीन कांदा बाजारात येतो, त्यानंतर साऊथ कडून आपल्या कांद्याला मागणी ही कमी होते. आता मी 2 महिन्यापूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता, 1.5-2 महिन्यापूर्वी. त्यामध्येच मी आपल्याला सांगितलं होतं की गोल्टी या प्रतीचा कांदा पहिला आपण विकून टाका, कारण नवीन कांदा ज्यावेळेस बाजारात येतो त्याची साईज नसते, ती गोल्टी साईजचा असतो आणि गोल्टी साईजचा कांदा हा 4-5 रुपये 6 रुपये 7 रुपये किलोने नवीन कांदा उपलब्ध होतो. जुन्या कांद्याच्या गोल्टी साईजची मागणी कमी होते, त्यामुळे आधी गोल्टी खपून टाका, हे मी आधी आपल्याला सांगितलं होतं. तशा प्रकारे शेतकरी मित्रांनी केलेलंही असेल, कमेंट बॉक्समध्ये त्याची माहिती द्या. आणि आता जो नवीन कांदा येणार त्याची मी थोडीशी माझ्या परीने माहिती घेतली. तर यावर्षी येणारा जो नवीन कांदा कर्नाटक आंध्र प्रदेशचा आहे तो कांदा बाजारामध्ये कमी येणार आहे मागील वर्षीच्या तुलनेत, कारण पावसाचा मोठा फटका त्या कांद्याला बसलेला आहे. जो नवीन कांदा बाजारात येणार आहे तो थोडा लेट पण बाजारात येणार आहे. आता आपण पाहिलं की 15 ऑगस्टच्या दरम्यान बाजारामध्ये नवीन कांदा हा पूर्वी येत होता, थोड्या प्रमाणात चालू होत होता, परंतु यावर्षी तो कांदा थोडासा लेट येण्याची शक्यता आहे आणि कमी येणार आहे अशी माहिती सध्या तरी जी काही माहिती मी घेतली तर तिथून मला समजलेले आहे की यावर्षी लागवड ही नवीन कांद्याची कमी झालेली आहे. मग आता आपण विचार करा की आपला जो जुना कांदा आहे स्टॉक झालेला, तो कांदा स्टॉक केलेला आहे, त्याची आवक रोज बाजारपेठेमध्ये चालू आहे, तो खाली खाली जात आहे. त्यानंतर हा नवीन कांदा आहे, तो नवीन कांदा बाजारात आल्यानंतर त्याची आवक अशी वर जास्त होण्यापेक्षा जर ती मापात असेल, तीही थोडी खाली खाली जात असेल तर मग दर वाढणार आहे, दर सुधारणार आहे. अशी परिस्थिती यावर्षी होऊ शकते, कारण नवीन कांदा हा कमी आहे. जुन्या कांद्याची आवक आता आपण पाहतोय की कांदा काही बऱ्याच ठिकाणी टिकण्याची समस्या आहे आणि मागील वर्षीचा कटू अनुभव आहे की मागील वर्षी आपण पाहिलं की जे आपल्याला आषाढी एकादशीच्या दरम्यान दर मिळाले ते दर आपल्याला मागील वर्षी शेवटपर्यंत मिळाले नाहीत. त्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांनी आपले कांदे काही का होईना 20% विकून टाकलेले आहेत. त्यामुळे आवक जर ती अशीच राहिली तर कांद्याचा स्टॉक कमी होत जाईल. आज जर पाहिलं तर आपण पाहिलं 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी हे बनवला होता. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे सरांनी सांगितलं की कांद्याची उपलब्धता अजून चांगली आहे
आणि माझंही मत तेच आहे. मी आपल्याला सांगितलेलं आहे की कांद्याची उपलब्धता अजून चांगली आहे, परंतु जर ह्या जशी आवक चालू आहे त्या प्रमाणामध्ये आवक बाजारात राहिली तर मात्र आवक स्थिर राहील, बाजारभाव आपल्याला चांगले दिसतील. आणि महत्वाचं म्हणजे नवीन कांदा ही खूप यामध्ये आता महत्वाचा रोल हा करणार आहे. नवीन कांद्याविषयी माहिती सध्या तरी अशी आहे की यावर्षी नवीन कांदा कमी बाजारामध्ये येणार आहे अशी माहिती आलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण आता आपल्या कांदा विक्रीचं नियोजन करा. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीबाबत. तर यावर्षी मागील वर्षी मी आपल्याला सांगितलं होतं की बांगलादेश कांदा घेणार नाही आणि तसंच झालं. बांगलादेशने मागील वर्षी भारताचा कांदा घेतला नाही. यावर्षी बांगलादेशामध्ये कांद्याचं पीक हे बऱ्यापैकी आलेलं होतं. तेथील सरकारने बांगलादेशच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कांदा लावायला लावलेला होता. परंतु ज्यावेळेस बांगलादेशची काही बातमी आली तरी कांद्याचे दर सुधारत असतात. त्यावेळेस एक विक्रीचा आपल्याला योग्य असा टप्पा, त्या टप्प्यामध्ये आपण विकू शकता असा टप्पा येऊ शकतो. परंतु आता ती कधी येईल, तिथे कांदा किती आहे हे सविस्तर कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे बांगलादेशचा विषयही जो काही आहे तो आपल्या समोर मी मांडलेला आहे. तर मित्रांनो, आता या 3 विषयावरून आपण एक लक्षात घ्या की आता श्रावण येणार आहे तर येणारच आहे. मागणी कशी राहते ते आता आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसूनच येईल. परंतु मग आता आपण काय करायचं, तर आपण आपला कांद्याची साठवण क्षमता पाहून टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर मात्र आपल्याला चांगले दर नक्कीच मिळणार आहेत. आणि मित्रांनो, आपला कांदा नेमका किती दिवस टिकणार हे पाहून आपण त्या कांदा विक्रीचं नियोजन करा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. जर कांदा डागी झाला तर मात्र त्याला कमी दर हा मिळत असतो. तर मित्रांनो, मी ही जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती, माझं मत मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचंय, काय करायचंय हे आपण ठरवा. आपण माहिती मी आपल्याला सांगितली, परंतु कांदा आपला आहे कधी विकायचा आहे की ठेवायचा आहे. कारण एवढं सगळं होऊ नये, सरकारच्या जर मनात नसेल की कांद्याचे दर जास्त वाढून द्यायचे नाही तर मात्र सरकारही दर वाढून देत नाही. कांद्याचा हा जो खेळ आहे तो सगळा जर तरचा विषय आहे. जर असं झालं तर तसं होईल. आणि त्यामुळे कांदा विक्रीचं नियोजन आपण टप्प्याटप्प्याने केलं तर आपला फायदा नक्कीच होणार आहे. त्यामुळे आपला कांदा हे मोठ्या कष्टाने आपण तो पिकवलेला आहे. त्याला काय कष्ट लागतात ते आता मलाही माहित आहे, कारण मी स्वतः एक कांदा उत्पादक आहे. त्यामुळे आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचं ते टप्प्याटप्प्याने करा असं माझं मत आहे. शेवटी कांदा आपला आहे, आपण निर्णय घ्या. आणि जी काही माहिती मी आपल्याला दिली ती माहिती आपल्याला आवडली का, नक्की व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.